ओके मित्रांनो, इयत्ता 9वीचं त्रिकोण हे प्रकरण आपलं सुरू आहे। या त्रिकोण प्रकरणामध्ये समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। आता समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय काय सांगतं बघा, जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोन एकरूप असतात। काय हे प्रमेय? जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोन एकरूप असतात। या ठिकाणी हे प्रमेय आपल्याला कृतीच्या रूपाने पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि ती कृती आपण या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। मग या ठिकाणी बघा, त्रिकोण एबीसी काढला आहे की नाही? त्रिकोण एबीसी पक्षामध्ये लिहिलं, मग त्रिकोण एबीसी मध्ये बाजू एबी आणि बाजू एसी या दोन्ही एकरूप आहेत। एबीसी त्रिकोणात एबी बाजू आणि एसी बाजू एकरूप आहेत, म्हणून काय सांगितलं, दोन बाजू एकरूप असतील एबी आणि एसी। मग एबीच्या समोर, आता एबी ह्या बाजूच्या समोरचा इकडचा सी कोन, नंतर एसी बाजूच्या समोरचा इकडचा बी कोन, हे दोन्ही कोन एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायला सांगितलं। ओके, म्हणजे माहिती असतं ते आपण पक्षात लिहित असतो आणि जे सिद्ध करायचं असतं ते साध्यात लिहित असतो। मग आपण या वाक्याचा बघा, जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील, मग त्रिकोणाला नाव दिलं एबीसी त्रिकोण, त्याच्या दोन बाजू एकरूप म्हणजे एबी आणि एसी बाजू एकरूप, एवढंच आपल्याला माहिती आहे। असतील तर तिथून पुढचा भाग हा उत्तरार्ध असतो, हा पूर्वार्ध लिहिला आपण। आता हा उत्तरार्ध आपण कुठे लिहित असतो? साध्यामध्ये लिहित असतो। मग त्या बाजूंसमोरील कोन एकरूप असतात, आता ह्या साध्यामध्ये येणार। मग मी आताच तुम्हाला सांगितलं, हा कोन, मला हा कोन जर वाचायचा झाला बाळांनो, नुसता बी म्हणून चालणार नाही, ह्या कोणाचं वाचन करायचं असेल तर 3 अक्षरी वाचन करावं लागतं। मग याच्या आधी इथून सुरुवात करायची किंवा इकडून कुठून पण सुरुवात करू शकतात। मग इथून सुरुवात केली मी, ए बी सी म्हणजे हा कोन आता ह्या ठिकाणी विचारात घेतला बघा, एबीसी एकरूप हा सी कोन। मग सी कोणाचं वाचन करायचं तर 3 अक्षरी वाचन, म्हणजे 3 अक्षरी वाचन करायचं तर इथून सुरुवात करणार, ए सी बी आणि एसीबी, आणि हे दोन कोन एकरूप असतात हे आपण साध्यामध्ये लिहिलं। हे सिद्ध करायचंय आपल्याला, जे सिद्ध करायचं आपण ते साध्यामध्ये लिहिलं। चला, आता याच्या आकृतीमध्ये आपण थोडीशी रचना केलेली। रचना म्हणजे काय हो, त्या आकृतीत केलेला थोडासा बदल। काय बदल केलेला दिसतोय तुम्हाला बघा, डॉट डॉटने दाखवलेला आहे। आपण ए नावाचा जो कोन आहे, ह्या कोनाचा दुभाजक काढला। दुभाजक काढला म्हणजे इथे एवढा इकडचा भाग आणि पलीकडचा भाग हे दोन्ही सारखे दिसत आहेत तुम्हाला, नाही का? ए कोणाचा दुभाजक एडी काढला आपण, आणि एडी काढल्यामुळे ए कोन दुभागला गेला, आणि मग तेच आपण या ठिकाणी लिहिले। त्रिकोण एबीसी मध्ये कोन बीएसीचा म्हणजे ए कोणाचा दुभाजक काढला, आणि तो कोणता काढलेला आहे, तो एडी नाव दिलेलं आपण त्याला। बस, हे सुद्धा तुम्हाला पुस्तकात दिलेलं आहे। ओके, आता सिद्धता बघा काय म्हणते। मग आता सिद्धता, हे जे हा एबीसी त्रिकोणामध्ये एडी काढल्यामुळे काय झाला, या एडीमुळे म्हणजे कोन दुभाजकामुळे 2 त्रिकोण तयार झाले। अलीकडचा त्रिकोण एक आणि पलीकडचा त्रिकोण, एडीच्या अलीकडे एक आणि एडीच्या पलीकडे एक। मग एडीच्या अलीकडचा त्रिकोण वाचायचा तर कसा वाचाल, ए बी डी इथपर्यंत। हा इकडचा वाचायचा तर कसा वाचाल, ए सी डी इथपर्यंत। मग हे 2 त्रिकोण आता आपण विचारात घेणार, अलीकडचा आणि पलीकडचा, आणि ते 2 त्रिकोण मग इथे लिहिले बघा, त्रिकोण एबीडी व त्रिकोण एसीडी मध्ये आता तुलनात्मक दृष्ट्या आपण काय काय सारखं आहे ते आपण लिहित जाणार आहोत या ठिकाणी। मग पहिल्यांदा ह्या बाजूला डाव्या हाताला एबीडी त्रिकोणाचं लिहायचं आणि उजव्या बाजूला एसीडी त्रिकोणाचं लिहायचं। मग एबीडी ह्या त्रिकोणाचं लिहिताना आपण काय लिहिणार बघा, एबीडी, इथे एबीडीची बाजू आणि ह्या बाजूला एसीडी असं लिहित जाणार। मग एबीडी त्रिकोणाची रेख एबी बाजू, ही एबी बाजू, रेख एबी एकरूप रेख एसी, हा आणि हा सारखा खुणा पण केलेले सारखे। कशावरून सारखे आहेत ते, का सारखे आहेत ते? मग ते सारखे असण्याचं कारण सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल, ते ऑलरेडी सांगितलं तुम्हाला। उदाहरणार्थ बघा, पक्षामध्ये सांगितलं, त्रिकोण एबीसी मध्ये बाजू एबी एकरूप बाजू एसी, हेच वाक्य उचललं, हेच लिहिलं, आणि म्हणून या ठिकाणी कारण दिलं पक्ष। कारण हे सगळं जे लिहून ठेवलं ना तुम्ही, पक्षात लिहून ठेवलेलं आहे, म्हणून याचं कारण काय झालं, आता पक्ष। प्रत्येक गोष्टीला कारण द्यायचं असतं, लक्षात ठेवा। झालं त्याचा, ओके। त्याच्यानंतर काय झालं बाळांनो, आता या ठिकाणी पहा, इथे एक कोन आहे आणि इथे एक कोन, म्हणजे या कोणाचा दुभाजक काढल्यामुळे 2 कोन विभाजन झालं, त्या कोणाचं एक कोणाचं विभाजन झालं, दोन्ही सारखे झाले। मग हा कोन, मग हा जर मला वाचायचा असेल अलीकडचा
कसा वाचणार मी बी ए डी इथपर्यंत एवढा अर्धा कोण वाचायचा इकडचा, पलीकडचा अर्धा नंतर, मग बी ए डी, मग इथं लिहिला बघा कोण बी ए डी, एकरूप कोण पलीकडचा आता हा, तो कसा वाचणार सी ए डी, बघा इथं लिहिला सी ए डी. मग हे कुठून आणलं, रचना केली. कारण ज्यावेळेस आपण रचना केली, उदाहरणार्थ आकृतीमध्ये रचना केली, आपण कोण दुभाजक काढला होता. कोण दुभाजक काढला म्हणजे त्या कोणाचं आपण विभाजन केलं होतं, दोन समान भागात विभाजन केलं होतं, त्याला आपण काय म्हटलेलं, रचनेत लिहून ठेवलेलं बघा सगळं. म्हणून या ठिकाणी कारण काय दिलं आपण, रचना कारण देण्याचं लक्षात घ्या. कोण दुभाजक काढला, ईडी काढल्यामुळे कोणाचं दोन भागात विभाजन झालं, म्हणजे अलीकडचा कोण आणि पलीकडचा कोण एकरूप आहे असं त्याचा अर्थ झाला. आणि मग तेच आपण या ठिकाणी लिहिलं, कोण बीएडी एकरूप कोण सीएडी, रचना. त्याच्यानंतर आता काय झालं बाळांनो, याही त्रिकोणासाठी म्हणजे ए बीडी त्रिकोणासाठी एडी बाजू आणि ए सीडी त्रिकोणासाठी सुद्धा एडी बाजू सामायिक भुजा आहे. आणि तेच आपण या ठिकाणी लिहिलं बघा, रेख एडी एकरूप रेख एडी, म्हणजे याच्यासाठी एबीडी साठी पण एडीच आणि एसीडी साठी सुद्धा एडी, म्हणजे एबीडी ह्या त्रिकोणासाठी सुद्धा एडी आणि एसीडी ह्या त्रिकोणासाठी सुद्धा एडी. ही भुजा कोणती आहे तुमची, सामायिक भुजा आहे. बस आपल्याला तीन गोष्टी लागतात. कुठलाही त्रिकोण एकरूप, कुठलेही दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी, तीन अटींची पूर्तता झाली पाहिजे. ती तीन अटींची जर पूर्तता झाली तर त्या ठिकाणी आपली कसोटी बसत असते. चला आता कसोटी कुठली बसते म्हणजे या ठिकाणी सांगा मला आता तुम्ही. बघा हा रेख म्हणजे बाजू, कोण रेख म्हणजे बाजू, म्हणजे बाजू कोण बाजू म्हणजे बा को बा. कसोटीनुसार कोणते हे दोन शब्द उचलायचे. बघा त्रिकोण एबीडी व वजनाचा काढला आणि त्रिकोण एसीडी हे दोन शब्द जसेच तसं इथं उचलायचं आणि वच्या ठिकाणी एकरूपतेचं चिन्ह घालायचं आणि याच्यावरून कसोटी सांगायची. बाजू कोण बाजू, रेख रेषाखंड म्हणजे बाजू असतो, हा कोणाचं चिन्ह आहे म्हणजे कोण झाला, आणि रेषाखंड पुन्हा म्हणजे बाजू म्हणजे बा को बा, बाजू कोण बाजू, बाको बा कसोटी. म्हणजे हे त्रिकोण दोन्ही एकरूप कोणत्या कसोटीने झाले, बा को बा कसोटी. लक्षात घ्या, ह्या बॉक्स मध्ये आपण काय भरलं, बाकोबा कसोटी. त्याच्यानंतर मग जर बाकोबा कसोटीनुसार आता हे दोन त्रिकोण एकरूप झाले बाळांनो, दोन्ही त्रिकोण एकरूप झाले तर त्याचे संगत कोण, त्याचे संगत कोण एकरूप असतात, त्याच्या संगत बाजू एकरूप असतात. मग कोणता कोण एकरूप असायला पाहिजे, मग हा त्रिकोण कंप्लीट याच्याशी एकरूप, हा कंप्लीट याच्याशी एकरूप, हा कोण याच्याशी एकरूप, ही बाजू याच्याशी एकरूप, मग 100% ही बाजू आणि ही बाजू सुद्धा एकरूप असेल. त्याचबरोबर उरला तुमचा बी कोण आणि सी कोण हे सुद्धा एकरूप असतील. तेच मग आपण खाली लिहिलं बरं का. मग काय लिहिलं, ए बी डी म्हणजे इथला कोण एकरूप. हा जर वाचायचा तर तो कसा वाचणार आहे, ए सी डी इथला कोण. मग या ठिकाणी काय लिहायला पाहिजे, कोण ए सी डी, राईट, एसीडी. मग आता मला सांगा तुम्ही, ए बी डी हा कोण असा वाचला ना, इथून इथून इथपर्यंत. मग हेच वाचन जर इथून ए बी डी, डीच्या ऐवजी डायरेक्ट सी घेतलं तरी चालेल, ए बी सी म्हणजे हा बिंदू न घेता पुढचा बिंदू वाचन घेताना तरी चालेल. म्हणजे पुढचा कोण कसा लिहिला मग बघा, कोण एबीसी एकरूप कोण ए सी डी, हेच नाव आहेत वरच. एबी फक्त डी पर्यंत न थांबता पुढे सी पर्यंत गेलो, राईट. नंतर बघा एसी नंतर डी म्हणजे बघा ए सी डी पर्यंत न थांबता बी पर्यंत आलो म्हणून एसीबी. हे वरती जे लिहिलं ना तेच खाली लिहिलं. ते काय असतात, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. आणि हे जे होतं तुमचं हेच तुमचं साध्य बघा, कोण एबीसी एकरूप कोण एसीबी. म्हणजे त्रिकोणाची जर समद्विभुज, दोन बाजू समान असलेला त्रिकोण आहे हा. समद्विभुज म्हणजे काय, दोन बाजू समान, म्हणजे एबी बाजू आणि एसी बाजू जर सारख्या असतील एखाद्या त्रिकोणाच्या, म्हणजे दोन बाजू समान असतील, त्या बाजूंसमोरील म्हणजे एबीच्या समोरचा सी कोण आणि एसीच्या समोरचा बी कोण हे दोन कोण सुद्धा एकरूप असतात. लक्षात ठेवा, दोन बाजू एकरूप ना, त्या बाजूंच्या समोरचे दोन्ही कोण सुद्धा एकरूप असतात. आणि ह्याच प्रमेयाला काय म्हणतात, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय असे म्हणतात. ओके, सर्व स्टेप्स व्यवस्थित लिहा, पुढचा भाग बघू. ओके मित्रांनो, आता जे प्रमेय बघितलं त्या प्रमेयाचा व्यत्यास, समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास.
समद्विभुज त्रिकोणामध्ये काय सांगितलेलं होतं आधी, जर बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोण एकरूप होतात. समद्विभुज त्रिकोणात काय, त्या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप तर त्या बाजूंसमोरील कोण एकरूप दाखवले. आता व्यत्यासात काय दाखवायचं, त्या त्रिकोणाचे दोन कोण जर एकरूप असतील तर त्या कोणांसमोरच्या बाजू एकरूप दाखवायच्या. आता उलट दाखवायचं, मागे कोणावरनं बाजू, आता बाजूवरनं कोण, अशा पद्धतीने आपल्याला व्यत्यास या ठिकाणी घेणार आहोत. मग बघा प्रमेय काय, जर त्रिकोणाचे दोन कोण एकरूप नाही का, पी क्यू आर ह्या त्रिकोणाचे दोन कोण एकरूप असतील तर त्या कोणासमोरील बाजू एकरूप असतात. मग आता कोणते दोन कोण, क्यू कोण आणि आर हे जर एकरूप असतील तर क्यू कोणासमोरची पी आर बाजू एकरूप दाखवायची आणि आर कोणासमोरची पी क्यू बाजू एकरूप दाखवायची. बस एवढंच करायचं आपल्याला. ओके. आणि मग आता आपल्याला बघा, हे प्रमेयाचे दोन भाग करतो आपण. जर पासून तर पर्यंतचा भाग हा पूर्वार्ध असतो आणि हा पूर्वार्ध तुमचा पक्षामध्ये येत असतो आणि तर पासून पुढचा भाग हा उत्तरार्ध असतो, तो साध्यामध्ये जात असतो. मग आता इथून इथपर्यंतचं वाक्य बघा, जर त्रिकोणाचे दोन कोण एकरूप असतील, मग या ठिकाणी त्रिकोणाचे दोन कोण एकरूप म्हणजे त्रिकोणाला कोणतं नाव दिलं, मग आपण पी क्यू आर त्रिकोण म्हणून पक्षात दिलं. पी क्यू आर त्रिकोणांमध्ये दोन कोण एकरूप, मग कोणते कोण, क्यू आणि आर कोण एकरूप. मग ते कोणाला वाचन करताना हा जर वाचायचं तर तीन अक्षरी वाचन असं कराल. मग तुम्ही पी क्यू आर म्हणजे हा कोण एकरूप इकडचा वाचायचा तीन अक्षरी, मग असं वाचायचं पी आर क्यू हे एकरूप आहेत असं सांगितलेलं आहे, लक्षात घ्या, दिलेलं आहे हे. आता इथून पुढचा भाग, तर त्या कोणासमोरील बाजू एकरूप असतात. मग आता ह्या कोणाच्या समोरची ही बाजू, हिच्या समोरची ही बाजू म्हणजे पी क्यू बाजू आणि पी आर बाजू एकरूप दाखवायच्या, हे साध्यामध्ये जाणार. आणि म्हणून लिहिलं बाजू पी क्यू एकरूप बाजू क्यू आर, पी क्यू एकरूप पी आर. पी आर आहे, क्यू आर नाही या ठिकाणी. पी आर लक्षात ठेवा, हे आपल्याला दाखवायचं आहे. मग याच्यात आपण काय केली, थोडीशी रचना केली बाळांनो. पी नावाचा जो कोण आहे मगासारखाच, हा कोणाचा दुभाजक काढला आपण, किरण. पीएम नावाचा किरण आपल्याला या ठिकाणी दिसतो. दुभाजक काढला, तो क्यू आर ला एम या ठिकाणी छेदला. या दुभाजकाने काय केलं, इथे तयार झालेला कोण आणि इथे तयार झालेला हे दोन कोण समान झाले. दोन समान भागात विभाजन करतो त्याला कोण दुभाजक असं म्हणतात. एका कोणाचे दोन समान भागात विभाजन करणारा जो किरण असतो त्या किरणाला कोण दुभाजक म्हणतात. मग हा पीएम नावाचा किरण यांनी दोन कोणाचं दोन भागात विभाजन केलं असा त्याचा अर्थ झाला. मग तेच लिहिलं, कोण पी चा दुभाजक काढला तो बाजू क्यू आर ला एम मध्ये छेदतो, हे लिहून झालं. चला आता सिद्धतेकडे झाला. सिद्धतेकडे जाताना मागच्या सारखंच अलीकडचा हा त्रिकोण घेणार आपण, पी क्यू एम. हा त्रिकोण पलीकडचा वाचायचा पी आर एम. पहा, हे दोन्ही त्रिकोणांची नावं ह्या ठिकाणी लिहिली, पी क्यू एम आणि पी आर एम. हे दोन त्रिकोणांचं वाचन. ओके. ह्या त्रिकोणात काय सारखं, मग ह्या त्रिकोणाचं बघा, आता कोणता कोण म्हणायचं आपल्याला, पी क्यू एम म्हणजे इथला कोण, हा एकरूप कोणत्या कोणाशी असला पाहिजे, ह्या कोणाशी. मग लिहिणार काय, पी आर एम. या ठिकाणी काय पाहिजे तुमचा कोण, पी आर एम. लक्षात आलं, पी आर एम. मग हे लिहिलं, कुठून आणलं, हे पक्षात दिलेलं नाही बघा. पी क्यू आर आहे की नाही, पी क्यू. आता आर म्हटले, इथे एम म्हटलं, तुम्ही म्हणून आर आणि एम चा काय संबंध आहे, एम पर्यंतच वाचन केलं आपण, पण कोण मात्र क्यूच आहे ना तो. हा कोण, हाच कोण वाचतोय, फक्त एम पर्यंत गेलो आपण इथे, आणि तिकडून हाच कोण वाचायचा बघा, पी आर क्यू. पी आर क्यू इथपर्यंत नाही तर इथपर्यंतच वाचन केलं, पी आर एम म्हणून पी आर एम लिहिलं आणि ते पक्षात दिलेलं आहे म्हणजे ते घेतलं. त्याच्यानंतर आता कोण पुढचा भाग बघा, कोणता कोण आहे पुढचा, क्यू पी एम. क्यू पी एम म्हणजे हा कोण इथे काढलेला हा झिरो, त्याच्यासारखाच इकडचा झिरो, तो वाचताना आर पी एम. पहा इकडं, क्यूपीएम एकरूप आरपीएम. हे कुठून आणले तुम्ही, रचना केली ना त्याची. मग या ठिकाणी कारण काय देणार तुम्ही, हे कशामुळे लिहिलं आपण, असं रचनेमुळे लिहिलं आपण. या रचनेत दिलेले कोण दुभाजक काढल्यामुळे दोन्ही कोण एकरूप झाले म्हणून त्याला कारण आपण दिलं रचना. त्याच्यानंतर बघा बाळांनो, आता हा जो
पीएम नावाचा रेषाखंड आहे, रेख पीएम, हा पीएम नावाचा रेषाखंड ह्या त्रिकोणाला चालतो बघा. पी क्यू एम ह्या त्रिकोणाची ही पीएम नावाची बाजू एकरूप ह्या त्रिकोणासाठी पी आर एम साठी सुद्धा पीएमच आहे, म्हणजे पीएम इकडच्या साठी पण पीएम पलीकडच्या साठी पण. मग हे ह्या सामायिक याला काय म्हणतो आपण, सामायिक भुजा म्हणतो. म्हणून रेख पीएम एकरूप रेख काय झाला या ठिकाणी पीएम, आणि याला कारण काय आहे तुमची सामायिक भुजा. ओके, मग आता बस तुम्हाला 3 गोष्टी लागतात. पहा या ठिकाणी 2 कोन आणि 1 बाजू. त्रिकोण पीक्यूएम जसंच तसं व वजनाचा शब्द काढून एकरूपतेचं चिन्ह मी सांगितलेलं लिहायचं. त्याच्यानंतर हे जसंच तसं हे पूर्ण व हे पहिलं जे वाक्य असतं तेच वाक्य खाली घेतो, फक्त वजनाचा शब्द काढून त्या ठिकाणी काय टाकतो आपण एकरूपतेचं चिन्ह टाकतो. म्हणजे दोन्ही त्रिकोण काय झाले आता हे एकरूप झाले. मग एकरूप झाले तर कुठली कसोटी पाहायची आपण, कोन 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 म्हणजे 2 कोन आणि 1 बाजू. 2 कोन आणि 1 बाजूची कसोटी कोणती होती सांगा बरं आपली, को बा को, कोन बाजू कोन. म्हणून कुठली कसोटी, कोन बाजू कोन. मग ह्या ठिकाणी काय कसोटी लिहिणार आपण, कोबाको कसोटी. कुठली कसोटी आहे, कोबाको कसोटीनुसार. मग आता काय राहिलं तुमचं, हे 2 त्रिकोण एकरूप झाले. कोबाको कसोटीनुसार 2 त्रिकोण एकरूप झाले तर 100% त्याच्या आता उर्वरित जे घटक असतात ते पण एकरूप असतात, जे संगत. याचा अर्थ पीक्यूची जेवढी लांबी असेल तेवढीच लांबी पीआरची असेल, कारण दोन्ही एकरूप दाखवलेत आपण. एकरूप दाखवल्यानंतर उर्वरित घटक पीक्यू एकरूप पीआर तेच लिहिलं. रेख पीक्यू एकरूप रेख पीआर एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आहेत. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे प्रमेय आपण सिद्ध केलं. जर कोण एकरूप असतील तर त्या कोणासमोरच्या बाजू सुद्धा एकरूप होतात, हा व्यत्यास आहे. जर बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोण एकरूप असतात, हे मूळ प्रमेय. समद्विभुज त्रिकोणाचे 2 प्रमेय कसे बघा, मूळ प्रमेय काय, जर त्याचे 2 बाजू एकरूप असतील तर बाजू समोरील कोण हे आधी सिद्ध केलं. आता 2 कोण एकरूप तर त्या कोणासमोरच्या बाजू एकरूप हे व्यत्यास म्हणून नंतर सिद्ध केलं. व्यवस्थित लिहून घ्या. नमस्कार मित्रांनो, पुन्हा अतिशय महत्वाचं प्रमेय आपण या ठिकाणी बघत आहोत. लक्षात घ्या, एखाद्या काटकोन त्रिकोणाचे 3 कोन अशा पद्धतीचे असतील, 30, 60 आणि 1 90. 30, 60, 90 म्हणजे काटकोन त्रिकोणाचे 2 लघुकोन, एक 30 अंशाचा आणि दुसरा 60 अंशाचा जर असेल तर त्या काटकोन त्रिकोणात 30 अंशासमोरील बाजू कर्णाच्या निम्मे असते. हे प्रमेय आपलं काय सांगितलं, 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या निम्मे असते. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. बघा मग आपण या ठिकाणी काय करणार आहोत, मी एक आकृती काढली. या ठिकाणी बघा, एबीसी हा त्रिकोण आहे. एबीसी ह्या त्रिकोणामध्ये बी कोण काटकोन आहे. बी कोण काटकोन आहे, त्याच्यातला हा या ठिकाणचा सी कोण लघुकोन आहे आणि ए कोण तुमचा लघुकोन म्हणजे 30 अंशाचा आणि हा ए कोण तुमचा 60 अंशाचा. लक्षात घ्या, म्हणजे 30, 60 आणि 90 अशा पद्धतीचा हा काटकोन त्रिकोण आहे. मग ह्या काटकोन त्रिकोणात एबी ही 30 अंशासमोर या 30 अंशाच्या समोर जर राहू तर तुम्हाला एबी बाजू दिसते. ही बाजू कर्णाच्या निम्मे, हा कर्ण आहे. लक्षात घ्या, कर्ण कोणाला म्हणायचं, लक्षात घ्या, हा एसी कर्ण आहे तुमचा. 90 अंशासमोरची बाजू ही कर्ण असते आणि मग कर्णाच्या निम्मे एबी बाजू 30 अंशासमोरची एबी बाजू ह्या कर्णाच्या निम्मे असते. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि मग बघा, आता लिहिताना आपण पक्षात काय लिहिणार, काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये बी कोण 90 अंशाचा, सी कोण तुमचा 30 अंशाचा आणि ए कोण तुमचा 60 अंशाचा. यस, इथपर्यंत कळालं तुम्हाला. आणि आता जे वाक्य सांगितलं मी, 30च्या समोरची एबी बाजू ही कर्णाच्या निम्मे म्हणजे एसीच्या निम्मे. बघा, 30च्या समोरची एबी बाजू बरोबर कर्ण एसीच्या निम्मे, 1/2 म्हणजे कर्णाच्या निम्मे असा त्याचा अर्थ झाला. हे जे विधान आहे ना, बाजू कर्णाच्या निम्मे एवढ्या, याचा अर्थ लक्षात घ्या. बाजू कर्णाच्या निम्मे, कोणती बाजू, 30 अंशासमोरची एबी बाजू कर्णाच्या निम्मे 1/2 कर्ण असा त्याचा अर्थ झाला. ओके, मग आपण याच्यात काय रचना केली बाळांनो, आता हा जो त्रिकोण वरचा याच्यासारखाच खाली त्रिकोण काढला. म्हणजे हा एबी नावाचा रेषाखंड मी बी पासून खाली वाढवला, तो डी पर्यंत नेला नाही का, बी पासून डी पर्यंत आला. किती वाढवला तो, एबीची जेवढी लांबी आहे ना तेवढीच लांबी, म्हणजे ही एवढी जी लांबी आहे ना एवढ्याच लांबीनं खाली त्याला आणलं. ओके, आणल्यानंतर मग मी काय केलं, नंतर इथून डी पासून
सी ला जोडलं, डीसी जोडलं, तीच रचना केली बघा. रेषाखंड एबी रेषाखंड वाढवून, म्हणजे हा एबी रेषाखंड खाली वाढवून डी, त्यावर डी असा घेतला. कसा घेतला? तिथून बघा एबीचं अंतर, म्हणजे हे एबीचं जेवढं अंतर आहे तेवढंच बीडीचं अंतर आहे. करेक्ट. नंतर रेषाखंड डीसी काढला आणि अशा पद्धतीने रेषाखंड डीसी काढला. कळलं तुम्हाला? ओके. चला आता आपण या ठिकाणी तुम्हाला रचना कळाली, साध्य कळालं, पक्ष कळालं. आता सिद्धतेकडे जाणार. सिद्धतेकडे जाताना आपण दोन त्रिकोणांचा नेहमी विचार करतो. सिद्धता कधी पण दोन त्रिकोण आणि दोन त्रिकोण कुठल्या तरी कसोटीत बसून ते एकरूप दाखवणं ही आपली सिद्धता असते, लक्षात ठेवा. आणि म्हणून आता ह्या ठिकाणी जो दोन, वरचा एक त्रिकोण आणि खालचा एक त्रिकोण, असे दोन प्रकारचे त्रिकोण तयार झाले. मग वरच्या त्रिकोणाला नाव दिलेलं आपण ते कसं? ए बी सी. बघा त्रिकोण म्हणून ए बी सी. राईट. खालचा त्रिकोण वाचायचा, तो वाचायचा कसा? डी बी सी. पहा, वरचा वाचायचा तर ए बी सी, तर खालचा वाचून खालून सुरुवात करायची डी बी सी. तेच लिहिलंय त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीबीसी मध्ये. करेक्ट. चला आता ह्या दोन त्रिकोणाचा तुलनात्मक आपण विचार करत जाणार आहे. मग चला एबीसी मध्ये काय सारखं आहे तुमचं? एबीसी त्रिकोणामध्ये बघा रेख एबी, एबीची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी डीबीची आहे. हेच लिहिलं आपण. मग हे कुठून आणलं तुम्ही? कसं लिहिलं? त्याला कारण आपल्याला द्यायचं बाळांनो. कारण द्या, सांगा बरं मला. कसं लिहिलं आपण? एबीची लांबी आणि डीबीची लांबी कशी सारखी आहे? त्याचं कारण आहे रचनेत लिहून ठेवलं बघा. एबी बरोबर बीडी, म्हणून हे दोन्ही रेषाखंड एकरूप दाखवले. इथे कारण देताना हे रचनेत जे लिहिलं ना ते, म्हणून याला कारण द्यायचं आपल्याला रचना. काय कारण आहे आपलं? रचना. ओके. चला या खाली आता खालच्या बॉक्स मध्ये कोण एबीसी, ए बी सी 90 अंशाचं, नाही का? एकरूप कोण? डी बी सी. इथे सुद्धा काय असेल? 90 अंशाचा. म्हणून दोन्ही कोण एकरूप आहेत. दोन्ही कोण एकरूप असण्याचं कारण प्रत्येकी 90 अंश, प्रत्येकी 90 अंशाचे काटकोन आहेत ते, आणि काटकोन 90 अंशाचे असल्यामुळे ते दोन्ही एकरूप झाले. ओके. दुसरी कंडिशन झाली. आता तिसरी बघा. रेख बीसी, वरच्या त्रिकोणाला बीसी आणि खालच्याही त्रिकोणाला बीसी, सामायिक भुजा. आणि रेख बीसी एकरूप रेख बीसी. मग याला कारण नाव देणार आपण सामायिक बाजू. काय म्हणू शकतो याला? सामायिक बाजू. ओके. बस आपल्याला तीन गोष्टींची आवश्यकता होती. तीन गोष्टी तुम्हाला मिळाल्या. चला मग आता कोणते त्रिकोण? हे बघा, हे दोन नावं लिहिले होते ना, हेच नावं उचलून ह्या ठिकाणी आणलेत बघा. त्रिकोण एबीसी, त्रिकोण डीबीसी. आता हा व शब्द काढला आणि तिथे एकरूपतेचं चिन्ह घातलं. मग चला आता कसोटी ओळखायची. कोण बाजू आहे, रेख म्हणजे बाजू, नंतर हा कोण, नंतर ही बाजू, म्हणजे बाजू कोण बाजू, म्हणजे बा को बा. कसोटीनुसार हे दोन त्रिकोण कसे झाले तुमचे एकरूप, म्हणून इथे कसोटी लिहिणार बाको बा कसोटी. लक्षात घ्या, कुठली कसोटी आहे तुमची? बाकोबा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण कसे झाले? एकरूप झाले. बाळांनो, जर दोन्ही त्रिकोण एकरूप होत असतील तर त्यांचे संगत कोण, संगत बाजू, उर्वरित जे पहिले तीन झाले नंतर उर्वरित जे तीन असतात ते सुद्धा एकरूप असतात. आणि म्हणून बघा, हे दोन त्रिकोण एकरूप झाल्यानंतर खाली आता एकरूप त्रिकोणाची संगत कोण कोणता घेतला? मग बीएसी. बघा, बीएसी हा जर 60 असेल ना तर हा सुद्धा तुमचा 60 येईल. मग नाही का? मग तो काय घेतला? बीएसी एकरूप बीडीसी, बीडीसी. कारण हे दोन्ही एकरूप, म्हणजे हा कोण आणि हा कोण सुद्धा एकरूप, तर त्याला काय? एकरूप त्रिकोणांचे, म्हणजे ह्या दोन्ही एकरूप त्रिकोणांचे हे संगत कोण सुद्धा कसे तुमचे एकरूप आहेत, असं त्याचं कारण आहे. बघा मग आता त्रिकोण एबीसी मध्ये, मग त्रिकोण ए बी सी मध्ये जसा तुमचा बीएसी 60 आहे नाही का, तसंच हा सुद्धा 60च होईल की नाही. आणि मग खाली कोणता म्हणतो? बीडीसी. हा सुद्धा 60च होईल. तो जर हा 60 झाला तर हा सुद्धा 60च होईल. मग आता हा 60 झाला, मला सांगा, हा 60 झाला, हा 60 झाला, तर हा पूर्ण कोण किती अंशाचा व्हायला पाहिजे? तो सुद्धा 60च होईल. कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. लक्षात ठेवा. आता मी पूर्ण कोणत्या त्रिकोणाचा विचार करतो? मोठ्या त्रिकोणाचा, ए डी सी. त्याच्यामध्ये हा 60चा झाला, हा 60चा झाला, तो उरलेला हा पूर्ण सी कोण, वरचा अधिक खालचा दोन्ही मिळून पूर्ण सी कोण किती अंशाचा व्हायला पाहिजे? हा सुद्धा 60चा. कारण 60 60 60
तिन्ही मिळून 180, त्रिकोणाचे 2 कोण 60-60चे, तो उरलेला 100% तो सुद्धा 60चाच असतो. आणि म्हणून खाली लिहिताना मी असं लिहिलं, त्रिकोण एडीसी मध्ये म्हणजे मोठ्या त्रिकोणामध्ये जर तुमचा डीएसी म्हणजे डीएसी हा 60चा, तर त्याचबरोबर एडीसी हाही 60चा, त्याचबरोबर एसीडी हा सुद्धा 60चा. तिन्ही कोण सारखे, ते प्रत्येकी किती झाले 60 अंशाचे, कारण बेरीज त्यांची किती असते 180 अंश असते त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची. मग मला सांगा आता, हा 60चा झाला, हा 60चा झाला, हा 60चा झाला. जर एका त्रिकोणाचे तिन्ही कोण सारखे असतील, तिन्ही कोणांच्या माप समान असतील तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असतो, समभुज त्रिकोण. लक्षात ठेवा. आणि म्हणून त्रिकोण एडीसी हा समभुज त्रिकोण होईल, कारण 60-60 आणि हे पण 60 झालं, म्हणून तो कोणता झाला एडीसी समभुज त्रिकोण. मग जर त्याचे 3 कोण समान म्हणून समभुज त्रिकोण झाला, तर याचा अर्थ तिन्ही बाजू पण सारख्या. म्हणजे कोणती बाजू सारखी, पहिली बाजू एडी किंवा एसी घ्या तुम्ही, इथे एसी लिहिली बघा, ए पासून सी पर्यंत एसी बरोबर, ए पासून डी पर्यंत एडी आणि डी पासून सी पर्यंत डीसी, ह्या तिन्ही बाजू सारख्या असतील त्या त्रिकोणाच्या. लक्षात ठेवा. परंतु काय झालं माहिती का, रचनेमध्ये काय केलं माहिती का, आपण ही एबी जे नाही, एबी ही एबी कम्प्लीट एडीच्या निम्मी, कारण हे अंतर आणि हे अंतर समान आहे. मग मी तुम्हाला जर एबी म्हटलं तर एबी काय झालं एडीच्या निम्मे, म्हणून परंतु एबी बरोबर एडीच्या निम्मे असा त्याचा अर्थ झाला. म्हणून एबी बरोबर 1/2 एडी. आता एडी म्हणजेच काय हो, एसी सुद्धा आहे ना, एडी म्हणजे एसी, एडी म्हणजे डीसी. मग या एडीच्या जागेवर मी एसी टाकला, कारण एडी बरोबर एसी सुद्धा आहे. मग ह्या एडीच्या जागेवर काय टाकला एसी, कारण एडी बरोबर एसी सुद्धा आहे. म्हणून एबी बरोबर 1/2 एसी. हेच तुमचं साध्य बघा, एबी बरोबर 1/2 एसी. आपण साध्याजवळ येऊन पोहोचलो. म्हणजे मग आता हे जे विधान आलं, एबी म्हणजे ही एबी बाजू आणि ती कोणाच्या निम्मे आहेत, एसीच्या निम्मे. एसी म्हणजे ह्या कर्णाच्या निम्मे, आणि ती कोणत्या कोणासमोरची बाजू, 30 कोणासमोरची बाजू. हा कर्ण एसी त्याच्या निम्मे. म्हणून हे जे विधान होतं ना, 30 अंशासमोरील बाजू कर्णाच्या निम्मे, ते अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सिद्ध केलं. मित्रांनो, हे प्रमेय अतिशय महत्वाचं प्रमेय आहे. या प्रमेयावर आधारित 10वीला सुद्धा तुम्हाला उदाहरणं सोडवायची आहेत. याच्यानंतर याचा काही उर्वरित भाग आहे, तो उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.